मराठा समाजामध्ये भुजबळांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून माघार घेतली अशी टीका मनोज जरांगे यांनी केली होती। यावर भुजबळांना विचारले असता मी कोणालाच घाबरत नाही, मराठा समाज सुद्धा माझ्या सोबत असल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले। नाशिक लोकसभेच्या जागेला आधीच उशीर झालाय, त्यामुळे मी माघार घेतली असे सांगत मी घाबरणारा नाही आणि घाबरून माघार घेतली नसल्याचं भुजबळांनी स्पष्ट केलं। छगन भुजबळ एकटाच आहे का? आमच्याकडे दुसरे आहेत ना, आमचे आमदार आहेत, आमचे माजी खासदार आहेत, देविदास पिंगळेसारखे अनेक लोक आमच्याकडे आहेत बोलणारे, उभे राहू शकणार। मी नावं सुद्धा सांगितले तुम्हाला। आता सर, उमेदवारी जाहीर करता अति वेळ नाही झाला। मला तुम्ही माझा तो प्रश्न मीच विचारतोय ना, सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राचे झालं तरी नाशिकचं सुटत नाही काय? आणि त्यामुळेच तर मग मी म्हटलं बा ठीक आहे, माझ्यामुळे अडत असेल तर मी बाजूला होतो, सोडवा लवकर काय ते, तरी अजूनही सुटत नाही। पण अजून नवीन ट्विस्ट आलाय, पंकजा मुंडे यांनी जाहीर करून टाकलं। मला असं वाटतं पंकजानं जे आपला बीड सांभाळणं अतिशय महत्त्वाचं आहे काय, आणि त्यांनी तिथे निवडून यावं, पूर्णपणे तिथे लक्ष द्यावं। नाशिकमध्ये अगोदरच चांगल्या चांगल्या उमेदवारांची जे आहे तिथे लढाई सुरू आहे, त्याच्यामध्ये कुठे आणखीन येत आहे। सर, नाशिकला समर्थ आहेत, खूप समर्थ उमेदवार आहेत। तो काय आता तो बोलेल त्याला काय अर्थ आहे का? काय मी कोणालाच घाबरत नाही आणि मराठा समाजसुद्धा माझ्याबरोबर आहे तिथे। फक्त असं आहे की अगोदर पहिल्या दिवशीच माझं ठरल्यानंतर एक महिना जो आहे ते वाटाघाटीमध्ये जे गुऱ्हाळ चाललं ते मला काही पसंत नव्हतं। मी काय घाबरून माघार घेतलं? मी घाबरणारा तर अजिबातच नाही, समजलं ना। आणि माझ्या पाठीमागे जे आहेत 5.5-6 लाख मराठा, त्यातले अर्धे माझ्याकडे आहेच, परंतु ओबीसी आणखीन तेवढेच आहेत, मराठा एवढेच, ते सगळे माझ्याबरोबर आहेत। आदिवासी 3 लाख बरोबर आहेत, आमचे दलित समाज 2 लाख आहे, मुस्लिम समाज 2 लाख आहे, परत उच्चभ्रू आहे आणि इतर जे ज्यांना नाशिकचा विकास पाहिजे आहे ते माझ्याबरोबर आहे। सहजच 2 लाखाने मी निवडून येत होतो आरामामध्ये। पण असं आहे ना की ते मान सन्मानाने होत नसेल आणि माझ्यामुळे जर वाटाघाटी अडत असतील तर मी म्हटलं बा मी बाजूला होतो, संपला विषय।